काय साबुदाणे भिजत घालायच्या विसरल्या? काही हरकत नाही, चला आपण छान अशा वड्या बनवूया. मस्त सोपी तर पद्धत आहेच, पण चविष्ट पण खूप आहे. वाटीभर साबुदाणे व्यवस्थित असे दळून घ्या. त्यात जिरे, हिरवी मिरची, तुम्हाला लाल टाकायची तर टाकू शकता, एक पूर्ण मोठा बटाटा, थोडे दाण्याचं कूट, दही, मीठ आणि हवं तर लिंबू, आणि व्यवस्थित सैलसर गोळा असू द्या हां, जेणेकरून चिरा पडणार नाही. आणि अशा पद्धतीने हे करून लाटून व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून आणि छान अशा तळून घ्या. आणि महत्त्वाचं असं सांगायचं आहे मला की वड्या तळताना फुटू शकतात, तेव्हा काळजी घ्या. थोड्याशा पातळच असू द्या, जेणेकरून पटकन तळल्या जाईल आणि त्या फुटणाऱ्या नाही फुगून. खूप टेस्टी अशी ही ह्या वड्या लागतात, पटकन होणाऱ्या आहे, घरातील सर्वांना आवडतील. विशेष म्हणजे साबुदाण्या वड्यापेक्षाही खूप टेस्टी लागतात बरं का. तर नक्की बनवा आणि कशा झाल्या तेही कळवा. फक्त तेवढी एक काळजी घ्या की वड्या फुटल्या ते तेल अंगावर उडू शकतं, तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल फॉलो करा.